नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इस्लामपूर गावातील श्री सद्गुरू संभाजी बाबांच्या भव्य पालखी सोहळ्याचा सुंदर अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू संभाजी बाबांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात पहाटे 5 वाजता मंदिरातून झाली. भक्तांच्या जयघोषात पालखी इस्लामपूर गावात आली. पालखीमध्ये सर्व लोकांनी कशा प्रकारे आनंदाने जयघोष करत सर्व कार्यक्रमाचा आनंद लुटला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. तर चला सुरुवात करूया. प्रथमतः आम्ही महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन संपूर्ण कुटुंबाने आशीर्वाद प्राप्त केला व त्यापुढे आम्ही रिंगण चालू होण्याची वाट पाहत राहिलो. आमच्या गावात नेहमीप्रमाणे छोटेसे गोल रिंगण होते. चला त्याचा आनंद घेऊया. आपण लक्षात ठेवायचा, आमच्या गावचे माजी सरपंच यांनी करावा असे मी संपन्न होतं. महाराजांनी सांगितलेला क्रम ज्या क्रमानं हे रिंगण पार पडणार आहे तो क्रम आपण लक्षात ठेवायचा. पंढरीनाथ भगवान की जय, महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय. संभाजी बाबांच्या आज या ठिकाणी संत संभाजी बाबा आपल्या पांडुरंग महाराज केली या दोघांची फुगडी या ठिकाणी संपन्न होते. भागवत पवार आणि नाना पवार या दोघांची या ठिकाणी गोल रिंगण पार पडल्यानंतर फुगडीचाही कार्यक्रम अतिशय उत्साहात झाल्यानंतर डोक्यावरती तुळशीचे वृंदावन घेऊन सर्व भाविक भक्तांनी फोटो काढले, भक्तिभाव केला. विठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषात संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले होते. यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती हातात घेऊन सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढला. तसेच विठ्ठल रुक्मिणीची पोज ही दिलेली आहे, ज्यामध्ये काजलने तुळशी वृंदावन हे डोक्यावरती घेतले व विठ्ठलाची पोज दिलेली आहे. सर्वांनी पालखीसोबत आणि रथासोबत चांगले फोटो काढले व त्यानंतर पालखी कनेर गावासाठी मार्गस्थ होणार होती. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी परत एकदा पालखीचे मनोभावे दर्शन केले व त्यानंतर प्रसादचा आनंद घेऊन पालखीला भरलेल्या मनांनी निरोप देऊन माऊली माऊली या जयघोषात सर्व भाविक भक्त हे पुढील कनेर या गावासाठी निघाले होते. शेवटी आम्ही आमचे कुलदैवत असणारे सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या मंदिरामध्ये जाऊन तेथे दर्शन घेतले व श्रेयसने ढोल वाजवण्याचा आनंद घेतला व त्यानंतर आम्ही घरी निघालो. धन्यवाद आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.